नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदलांचा टप्पा सुरू होतोय. आगामी सोमवारपासून म्हणजेच 3 ऑगस्ट 2026 पासून सेबी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे फ्युचर्स अँड ऑप्शन्स शेअर्ससाठी क्लोजिंग ऑक्शन सत्र लागू केलं जाणार आहे. या नवीन निर्णयामुळे बाजारातील शेअर्सचा अंतिम बंद भाव म्हणजेच क्लोजिंग प्राइस ठरवण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांवरती याचा थेट परिणाम होणार नसला तरी F&O ट्रेडर्स, ब्रोकर्स संस्था, म्युच्युअल फंड्स आणि इंडेक्स फंड्ससाठी हा अत्यंत कळीचा बदल ठरणार आहे. इतके दिवस संपूर्ण शेअर बाजार दुपारी 3:30 एकदम बंद होत असे, परंतु 3 ऑगस्टपासून बाजारामध्ये वेगवेगळ्या विभागांनुसार 3 वेळा लागू होतील. तर मग चला त्याबद्दल जाणून घेऊयात. सर्वात पहिले म्हणजे नॉन F&O शेअर्स, ज्याला आपण कॅश मार्केट म्हणतो. यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. नेहमीप्रमाणे सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 ट्रेडिंग हे सुरू राहील. आता दुसरं सेगमेंट येतं ते म्हणजे F&O कॅश शेअर्स. नियमित ट्रेडिंग हे दुपारी 3:15 थांबेल यासाठी, आणि दुपारी 3:15 ते 3:35 या दरम्यान लिलाव सत्र पार पडेल. त्यानंतर पुढचा भाग आहे इंडेक्स आणि स्टॉक F&O ट्रेडिंग म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. तर आता यासाठी ट्रेडिंगची वेळ ही दुपारी 3:30 ऐवजी 3:40 म्हणजे 10 मिनिटे अतिरिक्त सुरू राहील. त्यानंतर पोस्ट क्लोजर सेशन हे सत्र दुपारी 3:50 ते 4 वाजेपर्यंत या वेळेमध्ये पार पडेल. NSEनं इक्विटी डेरिव्हेटिव्ह बाजारातील कामकाजाची वेळ 10 मिनिटांनी वाढवून दुपारी 3:40 केलेली आहे. कॅश मार्केटमध्ये लिलावाद्वारे ठरणाऱ्या नवीन बंद भावांनंतर ट्रेडर्सना त्यांच्या पोझिशन ॲडजस्ट करण्यासाठी आणि जोखीम मॅनेज करण्यासाठी हा जास्तीचा वेळ देण्यात आला आहे. दुपारी 3:15 ते 3:35 या 20 मिनिटांच्या सत्राची रचना ही काही भागांप्रमाणे असेल. पहा, तर दुपारी 3:15 ते 3:20 यामध्ये नियमित ट्रेडिंगमधून रूपांतर करून त्याला रेफरन्स प्राइस निश्चित करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3:20 ते 3:25 या काळामध्ये मार्केट ऑर्डर्स आणि लिमिट ऑर्डर्स प्रविष्ट करण्याची परवानगी मिळेल. त्यानंतर दुपारी 3:25 ते 3:30 फक्त लिमिट ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. आधी लावलेल्या मार्केट ऑर्डर्समध्ये बदल किंवा त्या रद्द करता येणार नाहीत. त्यानंतर दुपारी 3:28 तर 3:30 हा जो काळ आहे, यामध्ये सिस्टीमद्वारे कुठल्याही क्षणी ऑर्डर स्वीकारणं अचानक बंद होऊ शकतं. याला रँडम क्लोजर टाईम म्हणतात. त्यानंतर दुपारी 3:30 ते 3:35 या दरम्यान सर्व खरेदी विक्री ऑर्डर्स मॅच करून अंतिम क्लोजिंग प्राइस ही शोधली जाईल. मित्रांनो, यापूर्वी शेअर्सचा बंद भाव हा शेवटच्या 30 मिनिटातील म्हणजेच दुपारी 3 ते 3:30 या व्यवहारांच्या व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज म्हणजेच VWAPवरनं ठरत होता. तर आता नव्या नियमांनुसार F&O शेअर्ससाठी आता खरेदी आणि विक्रीच्या सर्व ऑर्डर्स एकत्र करून लिलावातनं एकच संतुलित भाव म्हणजेच इक्विलिरियम प्राइस काढली जाईल. तसेच F&Oच्या क्लोजिंग प्राइससाठी वापरली जाणारी VWAPची विंडो आता दुपारी 3:10 ते 3:40 अशी 30 मिनिटांची राहणार आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की कशा पद्धतीने बाजाराच्या नवीन वेळा आणि त्याचं संतुलन तयार करण्यात आलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही तुमच्या ऑर्डर्स मॅच करू शकता आणि व्यवस्थित प्राइस डिफाईन करू शकता. मित्रांनो, यामध्ये ट्रेडिंगच्या वेळेत देखील जो बदल होणार आहे त्याचा परिणाम रिटेल गुंतवणूकदारांवरती कसा होईल हे आपण समजून घेऊयात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इंट्राडे ऑटो स्क्वेअर ऑफची वेळ आता बदलली जाणार आहे. जर तुम्ही F&O शेअर्समध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर आता तुम्हाला दुपारी 3:15 ऐवजी 3:05 ते 3:10 दरम्यान तुमचे ब्रोकर ऑटो स्क्वेअर ऑफ पोझिशन बंद करतील. कारण दुपारी 3:15 लिलाव सत्र सुरू होण्यापूर्वी ब्रोकर्सना सर्व इंट्राडे सौदे पूर्ण करणं बंधनकारक असेल. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत थांबणाऱ्या ट्रेडर्सना आता आपली रणनीती 10 मिनिटं आधीच आखावी लागणार आहे.
त्यानंतर 3:15 थेट खरेदी विक्री बंद होईल. सामान्य दिवसांमध्ये व्यापारी दुपारी 3:29 रिअल टाईम शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत होते. मात्र आता F&O कॅश शेअर्समध्ये दुपारी 3:15 कंटिन्युअस ट्रेडिंग हे पूर्णपणे थांबेल. 3:15 ते 3:35 या वेळेत फक्त ऑर्डर्स लिलावामध्ये पूलमध्ये म्हणजेच ऑप्शन पूलमध्ये जमा होतील आणि एकाच अंतिम भावावरती व्यवहार पूर्ण होतील. त्यानंतर स्टॉप लॉस ऑर्डर्स ऑटोमॅटिक रद्द होतील. जर तुमची कुठलीही स्टॉप लॉस किंवा आईसबर्ग ऑर्डर दुपारी 3:15 एक्झिक्यूट झालेली नसेल तर सिस्टीम ती आपोआप कॅन्सल करेल. लिलाव सत्रामध्ये या ऑर्डर्स गृहीत धरल्या जाणार नाहीत. त्यामुळे ट्रेडर्सना आपल्या ऑर्डर्सवरती स्वतः लक्ष हे ठेवावं लागेल. आता पुढची गोष्ट म्हणजे पुढचा जो बदल होईल तो म्हणजे मार्केट ऑर्डर्समधील प्राइस शॉकचा धोका. दुपारी 3:20 ते 3:25 दरम्यान तुम्ही लिलावासाठी मार्केट ऑर्डर्स टाकू शकता. परंतु 3:25 नंतर या ऑर्डरमध्ये बदल किंवा ती रद्द करता येणार नाही. शिवाय अंतिम भाव दुपारी 3:30 नंतरच स्पष्ट होणार असल्यानं तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या भावात व्यवहार एक्झिक्यूट होण्याचा धोका आहे. त्यामुळे लिलाव सत्रामध्ये सहभागी होत असताना नेहमी लिमिट ऑर्डर वापरणंच आता रिटेल गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित ठरणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर बरेच बदल हे होत आहेत. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कशा पद्धतीने हे बदल होत आहेत हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. त्या पद्धतीने तुम्ही आपापल्या पोझिशन्स मॅनेज करायला आणि एक्झिक्यूट करायला बिलकुल विसरू नका. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.